चलो हाँ बस चलो हाँ चलो पूछो हाँ पूछो सलीम भाई इकडे बघा तुम्ही इथं बघा कॅमेऱ्याकडे बघा इकडे तिकडे बघू नका. काय सांगाल तुम्ही आता सध्या लोकसभेची निवडणूक लढत आहे त्याच्यासोबत थोडक्यात तुमचा परिचय सांगा. लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदार बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी बळीराजा पार्टीच्या वतीने एक स्वप्न लातूरच्या विकासाचं घेऊन आपल्या दारामध्ये आलेलो आहे. कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या, पण या लातूरचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. लातूरच्या शेतकरी राजाला त्याची होणारी पिळवणूक, ऊस कारखानदारांकडून त्याचं होणारं गळचेपी धोरण, हे सगळं पाहता शेतकरी हा पिचलेला आहे. त्याच्या जगात लातूरच्या उत्पन्नाला मोठी किंमत असताना सुद्धा त्याचं किंमत ढासळली जाते दलालांच्या मार्फत. त्याला योग्य न्याय मिळत नाही. त्याला कर्जबाजारी करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं. या ठिकाणी लातूरमधल्या 43 उच्च शिक्षित असलेल्या मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याचा गांभीर्यानं कोणी विचार करत नाही. त्यानंतर या शहरामध्ये असलेले जे प्रश्न आहेत, तिथं दलितांच्यावर खूप अन्याय अत्याचार होत आहे, ते सर्रासपणे दडपले जात आहेत. पोलीस प्रशासन, शासन प्रशासन, न्यायपालिका त्याची दखल घेतली जात नाही. त्या गरिबांना बेदरकारपणे मारून टाकलं जाते. आणि या सगळ्या होत असलेल्या घटना पाहता आपल्या लक्षात येईल की आज जी परिस्थिती भारतामध्ये उद्भवलेली आहे, उद्याची जी परिस्थिती उद्भवणार आहे, ही जर थांबवायची असेल तर लातूरच्या जनतेकडे माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. या देशामध्ये असलेला समतेचा न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे, त्या संविधानाची समानता ही राखली गेली पाहिजे. इथं ख्रिश्चनांना समान न्याय मिळाला पाहिजे. मुस्लिम बांधवांना अल्पसंख्याक म्हणून डिवचून त्याचा अपमान करता कामा नये. त्याला संविधानाप्रमाणे समतेचा न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. हीच एक प्रामाणिक भूमिका घेऊन अनुसूचित जाती जमातीमध्ये असलेल्या विविध 59 जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. पार्टीप्रमाणे आरटीची निर्मिती झाली पाहिजे. होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे. आणि त्यातनं बेरोजगारांसाठी जो उद्योग क्षेत्र आहे, ते उद्योग क्षेत्र निर्माण करण्यासाठी लातूरकरांच्यासाठी आजपर्यंत कुणीच प्रयत्न केले नाहीत. ते मी निश्चित आल्यानंतर करण्याचा प्रयत्न करणार आहे. काही स्वप्न घेऊन इथं आम्ही ठरवलेलं आहे की काम असं करून जावं. मागच्या खासदारांचा मला आपल्यासमोर काय ते दाखला देण्याची आवश्यकता नाही. काम असं करून जावं की आपण हसत हसत जावं आणि लोकांनी आपल्यासाठी रडत रडत राहावं. म्हणून लातूरकरांच्या जनतेला मी हात जोडून विनंती करतो, माझ्या उमेदवारीचा आपण आवर्जून विचार करा. धन्यवाद.